नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत एका अशा ठिकाणी, महादेवांचं मंदिर आणि जे मंदिर 4 तालुक्यांच्या मध्ये आणि 2 जिल्ह्यांच्या मध्ये, अशा मंदिरामध्ये आज आपण चाललो आहे. म्हणजे रत्नागिरी आणि रायगड ह्या 2 जिल्ह्यांच्या वेशीवरती, तसेच खेड, दापोली, महाड आणि मंडणगड या तालुक्यांच्या वेशीवर हे मंदिर स्थित आहे. उंच टेकडीवरती मंदिर आहे. जाण्याचे जे मार्ग आहेत हे वेगवेगळ्या दिशेने येतात. एक रस्ता जो आहे तो नातूनगर म्हणजे कशेडी बायपास आहे, तिथून एक रस्ता येतो. दुसरा जो रस्ता येतो तो महाड लाटवण मार्गे, जे आपण दापोलीला जातो. तिसरा रस्ता तुम्ही मंडणगड दापोली रोडनी पण येऊ शकता. अशा प्रकारचे 3 रस्ते आहेत. आणि आता आपण तिथेच चाललेलो आहोत. स्वयंभू शंकराचं मंदिर, उंच टेकडीवर, आजूबाजूला निसर्गरम्य दृश्य, तिथून तुम्हाला आजूबाजूची धरणं वगैरे पण पाहायला मिळतात. आणि पावसाळ्यामध्ये तर ही दृश्य ना अप्रतिम असतात. बघा काय भारी वाटतंय. सगळी भात शेती आहे आणि टेबल लँड आहेत सगळ्या, असं एकदम सपाट जागा दिसते. आणि हे सगळं गवत, म्हणजे हे गवत पावसामध्ये जवळपास 20 फूट 15 ते 20 फुटाचं गवत होतं सगळीकडे. आता जसं जसं उन्हाळा पडतोय तसं तसं हे वाळत चाललंय. आणि आज माझ्याबरोबर आहे मंजित, सायलेंट मोडवर. कारण मंजित 2 दिवसापासून आजारी होता आणि आम्ही काल अचानक भयानक आलो आहे पोलादपूरला. म्हणजे आज सकाळी 4:30ला आलो आणि आता प्लॅन झाला आमचा की जाऊन शंकर भगवानांचं दर्शन घेऊया. तर त्याच्यासाठी आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. असे गाव वगैरे लागत आहेत मध्ये. आता हा जामगे म्हणून गाव आहे जो आपण क्रॉस करतोय आणि इथून अजून 15 मिनटं आहेत. 6 किलोमीटर वरती चढ आहे पूर्ण आणि एकदम टॉपवर आपण जाणार आहोत. नक्की बघा, तुम्हाला खरंच आवडेल परिसर. आणि एक अद्भुत मंदिर ज्याला म्हणतो आपण, तसं एक प्रकारचं ठिकाण आहे ते. कारण कोणत्याच तालुक्याच्या, कोणत्याच गावाच्या, कोणत्याच जिल्ह्याच्या वेशीमध्ये जे ठिकाण येतच नाही आहे ते अद्भुतच आहे ना. बघा आता आपण लेफ्ट घेतला आहे, इथून अजून 5.9 किलोमीटर म्हणजे जवळपास 6 किलोमीटर आहे. पण जाताना तुम्हाला रस्ता चांगला आहे, डांबर रोड आहे, आजूबाजूला गावं आहेत, म्हणजे वाडी वस्ती आहे, लोकवस्ती आहे. मंदिराच्या बाजूला पण वाडी वस्ती आहे. आणि मित्रांनो बघा कसला मस्त रस्ता आहे, फुल जंगल. म्हणजे रात्री जर इथे आलो ना आपण तर नक्कीच जनावरं दिसतील. म्हणजे डुकरं, ससे, हरणं वगैरे हे तर नक्कीच दिसतील. आणि जर नशीब चांगलं असेल तर लेपर्ड पण स्पॉट होऊ शकतो, कारण पूर्ण जंगलच आहे. आता कुठे कुठे जंगलात माणसं बसतात. गुरांना घेऊन आलाय तो आणि बसलाय. पण तुम्ही जेव्हा पण इथे याल ना तेव्हा देवाचा डोंगर असं टाका मॅपवर, कारण भरपूर असे डायव्हर्जन्स आहेत मध्ये. पण प्रत्येक डायव्हर्जनला बोर्ड लावलेला आहे देवाच्या डोंगराचा, किंवा मग माइलस्टोन असतो तो आहे. आणि आता आपल्याला चढ सुरू झालाय बघा. पूर्णपणे जंगलातूनच चाललोय आपण. आणि पूर्ण असा घाट सेशन सुरू झाला आपल्याला. हा बघा रस्ता कसा आहे तो. तर मित्रांनो 4 किलोमीटर जे राहिले आहेत, हा पूर्णपणे घाट सेशन आहे आणि पूर्ण आयसोलेटेड. एकही घर नाही, वाडी वस्ती नाही, फक्त जंगल. आणि आता बऱ्यापैकी हाईटवर पण आलो आहे आपण. अंदाज आला असेल तुम्हाला आपण किती उंचावर आलो आहे. आणि समोर जो गाव दिसतोय त्या बाजूला आपल्याला जायचं आहे. मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे 3-4 बाजूला गावच आहेत सगळी, ते आपल्याला मंदिराच्या इथून बघायला मिळतील. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला काय असं डोंगर चढत किंवा एकदम जास्त पायऱ्या चढत जायचं नाही आहे. मंदिराच्या पायथ्याशी गाडी जाते,
थोड्या पायऱ्या आहेत, एक 20-25 पायऱ्या, त्या चढून तुम्हाला मंदिरात जाता येतं. आणि आता आपण ऑलमोस्ट टॉपला आलेलो आहोत आणि इथे जे माइलस्टोन आहे त्याच्यावर नातूनगर पण दिसतं. इथून नातूनगर 12 किलोमीटर आहे, म्हणजे इथून तुम्ही खेडला पण निघू शकता. आता आपण लाटवण मार्गे वरती आलो आणि तर जाताना आपण ट्राय करूया, आपण विनेरे मार्गे जाऊया. हा बघा इथे गाव आहे. हा एक गाव लागला आहे आता आपल्याला, वाडी आहे कोणती तरी. आणि समोर जे मंदिर दिसतंय ते आहे महादेवांचं मंदिर, देवाचा डोंगर. बघा टेकडीवरती मंदिर आहे. वरती जायला पायऱ्या आहेत, इथून पण आहेत, पण या जास्त चढ आहे. आपण त्या साईडून जाणार आहोत जिथे कार पार्किंगची सुविधा आहे. मस्त कोंबडा आहे ना. हा बघा, हा उजवीकडे गेला खेडकडे, खेड जामगे. आपल्याला या साईडला जायचं आहे. आणि मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहोत आणि इकडे काम सुरू आहे पायऱ्या बनवायचं. चांगलं आहे, म्हणजे मेंटेनन्स वगैरेची पण काळजी घेत आहेत इथली लोक. बघा आपण किती हाईटला आलेलो आहोत आता. पण सध्या ना वातावरणाची वाट लागली, म्हणजे प्रत्येक जागी असं धुकटच दिसतंय, क्लिअर काय दिसतच नाही सध्या गेल्या 1 महिन्यापासून. तर मित्रांनो फायनली आपण टॉपला आलेलो आहोत. हे आहे स्वयंभू महादेवांचं मंदिर. खूप सुंदर लोकेशन आहे, निवांत असतं नेहमी. संध्याकाळी किंवा अर्ली मॉर्निंगला जर आलात ना तर मजाच येईल तुम्हाला. मन एवढं शांत आणि प्रसन्न होईल इथे की शब्दच नाही आहेत. आणि व्ह्यू बघा कसला जबरदस्त आहे. पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा इथून दिसतात, दूरवर दिसतात. आता सध्या क्लायमेट असं स्मॉगी झालं आहे, पूर्ण धुकट असतं, त्याच्यामुळे काही क्लिअर दिसतच नाही आहे. तरी आता ही सगळी गावं आपल्याला दिसत आहेत. आजूबाजूला सर्व गावं आहेत. तर काही गावं खेड तालुक्यात आहेत, काही मंडणगडमध्ये आहेत त्या बाजूची, काही दापोलीमध्ये आहेत आणि काही महाडमध्ये आहेत. अशा प्रकारे हा परिसर आहे. आणि आपण आता एकदम टॉपला उभे आहोत. समोर जे धरण दिसते ते नातूनगरचं धरण आहे. आपण जाताना आता ह्याच मार्गे जाणार आहोत, नातूनगर मार्गे. तो रस्ता दिसतोय तिथून. आणि इथे काम जे सुरू आहे त्याचं सगळं मटेरियल पडलं आहे, जांभ्याचे दगड. आणि बघा ह्या साईडला पण गाव आहे. कदाचित हा जो गाव आहे हा मंडणगड तालुक्यामध्ये येत असेल, ही गावं खेड तालुक्यामध्ये येत असतील किंवा दापोलीमध्ये, तिकडची गावं खेडमध्ये असतील आणि ही मागची गावं महाडमध्ये. असा भूगोल इथला असू शकतो. समोर पण एक धरण दिसते, त्या धरणाच्या बाजूनेच आता आपण आलो. तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर्शन. इथपर्यंत आलो आहे, तर आता घेऊया महादेवांचं दर्शन. छान असं छोटंसं मंदिर आहे इथे. आणि इथे पण कोणतं तरी देवाचं स्थान आहे. हे बघा उंबराचं झाड एकदम जुनं. इथे समोर असं जंगल आहे, त्याच्यामुळे इथून व्ह्यू क्लिअर नाही आहे. नाही तर इथून पण पूर्ण महाड परिसराचा व्ह्यू दिसला असता. आय गेस ह्या साईडला महाड आहे पूर्ण.
आणि मंडळी इथून कोकण रेल्वेचा आवाज एकदम क्लिअर येतोय आणि समोर त्या गॅपमध्ये दिसते कोकण रेल्वे. तर हा खालच्या बाजूला पूर्ण कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. त्या झाडाच्या गॅपमधून कोकण रेल्वे दिसते आणि हॉर्नचा आवाज किंवा त्याचा जो ट्रॅकवरचा आवाज असतो चाकांचा तो इथपर्यंत एकदम क्लिअर येत होता. तर मंडळी तुम्ही जेव्हा संध्याकाळच्या वेळी इथे याल ना तेव्हा तुम्हाला इथून सुंदर असा सूर्यास्त पण अनुभव करायला मिळेल. आता भरपूर वेळ आहे, आम्ही थांबू नाही शकत. जवळपास 6:15 वाजता सूर्यास्त होईल. आणि आता आपण चाललेलो आहोत परत नातूनगर मार्गे. आता येताना आपण लाटवण मार्गे आलो म्हणजे महाड दापोली रोडने, आणि जाताना आता आपण नातूनगर मार्गे जाऊ. मग तिथून आपल्याला कशेडी बायपास लागेल म्हणजे महाडचा बायपास, खेड महाड बायपास. तिथून आपण मग पोलादपूरकडे जाऊ. काय मस्त वारा वगैरे सुटलाय बघा. अशा ठिकाणी आलं ना की जायचं मनच नाही करत, पण काय करणार, जाना पडेंगा, जावं लागेल. लांब लांब काय गावं दिसत आहेत, तिकडे ते गावं दिसत आहेत, मंदिरं दिसत आहेत. ह्या साईडला सगळे पठारच आहे मस्त असं मोकळं छान. निसर्गाची, कोकणाची सुंदरता इथून अनुभव करायला मिळते. आणि पावसाळ्यामध्ये तर कसलं अप्रतिम दृश्य असेल. तर मित्रांनो आता आपण परत निघालेलो आहोत पोलादपूरच्या दिशेला. आणि बघा इथे सगळे तुम्हाला साईन बोर्ड बघायला मिळतील, म्हणजे ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो. आता दापोली इथून 33 किलोमीटर आहे. इथून तुम्हाला नातूनगरचा माइलस्टोन बघायला मिळतो आहे. त्या साईडला आय गेस मंडणगडचा असेल. तर काय मस्त जागा आहे, म्हणजे भौगोलिक चमत्कारिक क्षेत्र असं पण आपण याला म्हणू शकतो. जिओग्राफिकली पण या जागेचं तेवढंच महत्त्व आहे. आणि आता आपल्याला जो रस्ता दाखवतोय हा नातूनगरचाच दाखवतोय. आता आपण नातूनगर मार्गे जाणार आहोत. पोलादपूर इथून आहे 32 किलोमीटर, पाऊण तास आपल्याला दाखवत आहे. तर आता येताना आपण ह्या मार्गे आलो आणि आता आपण इकडे चाललोय. इथून आलेलो आपण, आता आपण चाललोय इथून नातूनगर मार्गे. आणि बघा रस्ता बघा, पूर्णपणे नागमोडी वळणांचा रस्ता. छुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. ट्रेनमध्ये जायची संधी कधी भेटली नाही. लहानपणापासून एसटीचे वगैरे प्रवास केले, पण त्याच्यानंतर गाडीचे प्रवास आणि बाईकचे प्रवास हे आयुष्यामध्ये खूप लाभलेले आहेत भरभरून. त्यामुळे गाणं फक्त गाऊच शकतो. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा. क्या बोलते, गुलाब जामुन खाऊया, पतंग उड़ाते, क्या बोला मामाच्या गावाला जाऊया. बहुत हवा है, पतंग चला जाएगा अपना. क्या हो गया? पतंग उडवायची. माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये पतंग पडलेत, त्या उडवायचं पण खूप हवा आहे. या हवेमध्ये पतंग हे कंट्रोलमध्येच नाही राहणार. काम करते धागा क्या है, मांजा है ना, फिरकी है पूरा. दो पतंग उडाएंगे ना. आणि हा बघा, हा जो रचला आहे, हे जे रचलंय ना, हा पूर्ण पेंडा आहे. म्हणजे हे सुकलेलं गवत कापलंय आणि ते गुरांना खायसाठी त्याचा पेंडा स्टोरेज करून ठेवला आहे. पण ते जे स्टोरेज आहे ते बघायला एवढं सुंदर वाटतं. ही गावातली शाळा आहे, आय गेस शाळाच होती, बंद आहे. बघा गावची लाईफ. हे जनरेशन बघायला मिळणं अवघड आहे आता. हे शेवटचं जनरेशन आहे, म्हणजे नऊवारी किंवा काष्टा स्टाईलमध्ये साडी नेसणाऱ्यांचं. मस्त अशी जंगलामध्ये गुरं वगैरे चरत असतात. आजूबाजूला रान, अशी साधीशी घरं, गाव, हे सुंदर वातावरण, निसर्ग आणि शांतता. म्हणजे तुम्हाला पैसे देऊन थेरपिस्टकडे जायची गरजच नाही आहे. म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी कुठे पैसे देऊन जात असाल ना, तर असं कधीतरी अशा छोट्याशा गावात निवांत ठिकाणी या फिरायला, तुम्हाला आपोआप मेडिटेशन मिळेल. काय बोलतो मंजित? तू माझ्या ब्लॉगमध्ये असा गप्प गप्प का बसलेला असतोस, असा तू लाजतोस का? मी लाजत नाही. अशा ब्लॉगमध्ये एकदम फुल एक्साइटमेंटमध्ये का नसतोस? मी टायर्ड झालो. वाव, समोर दृश्य बघा मित्रांनो,
तर मित्रांनो आता आपण थांबलोय, कंट्रोल झालं नाही हा स्पॉट बघून. आणि इथून बघा आपण ज्या मंदिरात गेलेलो, देवाचं डोंगर, ते मंदिर इथून कळते किती उंचावर आहे ते. आता मंजितला फुल पतंग उडवायचा मूड झालाय. डिक्कीमध्ये आपल्या भरपूर काय आहे. अपना डिक्की क्या है मालूम है क्या? खजाना है, खजाना. चिल्लर होता? अरे यार दे देता था आजी को. बघा मित्रांनो, पतंग, खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या, स्वेटर, थंडीचं गमबूट, काय काय, चप्पल विप्पल सगळं आहे. हेल्मेट पण आहे बघा. हेल्मेट कशासाठी? सगळं स्टोरेज घेऊन फिरतोय. ती पतंग नको उडू, ती माझ्या मुलगीची पतंग आहे, माझा जीव घेईल ती. ती पुढच्या वर्षासाठी ठेवली तिने, दुसरी उडा. ती पतंग अर्नवीची आहे. काय व्ह्यू आहे बघा, भारी एकदम आहे की नाही, एकदम जबरदस्त. ओ भाई साहब, पूर्ण जंगल आहे खाली आणि एकदम घनदाट जंगल आहे. ज्याला रहाट म्हणतात ना, रहाट, तसा रहाट आहे पूर्ण. आणि हा जो रस्ता दिसतोय समोर, तो आहे कशेडी बायपास रोड. आणि तो आहे पूर्ण कशेडीचा डोंगर. आता तर टनल झाला आहे, त्याच्यामुळे त्या रस्त्याचं काय घेणं देणंच नाही आहे. आणि समोर देवाचं डोंगर. चला बघूया, इथून पतंग उडूया आता आपण. हे कच्चा लिंबू. काय मस्त स्पॉट आहे, अमेझिंग. आता काय आम्ही जात नाही इथून. आता मी खुर्च्या टाकणार आहे इथे आणि बसणार आहे थोड्या वेळ. आणि ह्या सनसेटचा आनंद घेऊ आपण. प्लॅनिंग होता जायचा, पण आता जाऊन पण काय करणार, तर हा सनसेट एन्जॉय करून जाऊया आता आपण. हा बघा, वा कसली हवा सुटले, खतरनाक. काय आवाज आला ना, असं वाटतं रॉकेट सोडले कोणीतरी. हे ऊपर ऊपर ऊपरले ऊपरले. राइट में राइट में राइट में. अबे अबे राइट. आवाज कसला येतोय पतंगीचा, भारी. मी पण पतंग उडवायला मास्टर आहे, मी पण आता उडवेल थोड्या वेळात. फक्त ही मंजितनी घालवायला नको कुठे. एक नंबर, मजा आली. और ये हमारे यूट्यूबर भाई साहब पतंग उड़ा रहे कि चील उड़ा रहे पता चल नहीं रहा है. इसकी पतंग देखो, चील उड़ रही है इसकी पतंग देखो. पतंग नाही उडत आहे बघा, गाल उडते बघा. तर मित्रांनो, फायनली आपण इथून निघत आहोत, कारण संध्याकाळ होत आहे, सूर्यास्त झाला आहे 6:25. छान होता सूर्यास्त. आणि नेमकी गोप्रोची बॅटरी संपलेली. तर काय फोटो खेचलेत आपण, तर ते ओव्हरले करतोय मी. आणि इन्स्टावर तुम्ही माझ्या पोस्ट आणि रील्स वगैरे पण बघू शकता. इन्स्टाची ID स्क्रीनवर दिलेली आहे. तर आता आपण चाललो आहे नातूनगर धरणाच्या मार्गे, जो रस्ता मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कशेडी बायपास रोडला. आणि जेव्हा तुम्हाला इथे जायचं असेल या मार्गाने, म्हणजे खेड महाड रोड, हा जो बायपास आहे कशेडीचा, इथून पण तुम्ही जाऊ शकता. ग्रामपंचायत तुळशी खुर्द, हा जो गेट दिसतोय, इथून तुम्हाला एंट्री आहे. व्ह्यू इथून जाताना हा जो अजून एक व्ह्यू आहे ना, हा पण जबरदस्त आहे. आता आपण ते पूर्ण वरतून त्या डोंगरावरून आलो, तसे असे खाली उतरत तिथून बाहेर आलो आपण. आय थिंक ह्या गावाच्या वरतूनच आलो, इथूनच रस्ता आहे तो. आणि काय मस्त वाटते बघा, असं डोंगरात बसलेलं गाव. आणि ते धूर वगैरे निघतो ना, पण जी चूल करतो, फाटी जाळतो, त्याचा जो धूर येतो, तो गावाचा बघायला अजून मस्त वाटतं. आणि हे सगळं जंगल आपल्याला दिसत होतं वरतून त्या साईडून.
तर कशिडी टनल जेव्हापासून झाला आहे तेव्हापासून हा रस्ता पण सुमसान झाला आहे. हा पण रस्ता खूप सुंदर निसर्गरम्य आहे. इथून पण कधी तुम्हाला जर जुन्या मुंबई गोवा हायवेची वाईब, ह्या कोकणाची वाईब, निसर्गाची वाईब हवी असेल ना तर इथून पण तुम्ही जाऊ शकता. तर आता मी पोहोचेल थोड्या वेळात पोलादपूरला आणि अंधार होईल. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, असेच ट्रॅव्हल व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या प्रवासामध्ये कोणत्यातरी नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.